गुरु हे कधीही भेदभाव करत नसतात. प्रत्येक शिष्य हा समसमान समजतात. प्रत्येक शिष्यावर तेवढंच प्रेम करतात. ह्या संदर्भामधली एक गोष्ट तुला सांगतो. दिवाळी सण आला थोरू, त्याबद्दलची गोष्ट ही. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे गाणगापूरला असतात. त्यावेळेस दिवाळीचा सण आलेला असतो. प्रत्येकजण त्या दिवाळीच्या सणाच्या तयारीला लागलेले असतात. त्यावेळेस गुरुकडे ते एक 7 शिष्य येतात. 7 शिष्य आले, ते गुरुच्या पाया पडतात, त्यात आरती करतात. सगळं प्रत्येक शिष्याच्या मनातली इच्छा असते की यावर्षीची दिवाळी तुम्ही आमच्या गावी करावी, असं एक पहिला शिष्य सांगतो. प्रत्येक शिष्याचे गाव हे वेगवेगळे असतात. की हा पहिला शिष्य सांगितल्यानंतर दुसऱ्या शिष्याला वाटतं नाही की गुरुला आपण न्यावं, गुरु आपल्याकडे यावे, गुरु आपल्या गावी यावे, गुरुचे पाय आपल्या घराला लागावे. हे प्रत्येकाची इच्छा असते की गुरुबद्दलचं नितांत प्रेम असते म्हणून ते त्यांना वाटतं आहे. मग दुसरा शिष्य गुरुला विनंती करतो. असं करून 7 जण गुरुला विनंती करतात की गुरु तुम्ही दिवाळीला आमच्याकडे यावं, आमच्या गावी यावं, आमच्या घरी यावं आणि दिवाळी करावी. गुरु विचार करतात, त्यांना म्हणतात मी एकटा गुरु आहे, तुम्ही 7 शिष्य आहेत, तुमच्या आपसात ठरवा की मी कुठं यायचं. मग ते एकमेकामध्ये सगळे बोलत राहतात. प्रत्येक जणाला काय असतंय की गुरुबद्दलची आत्मीयता असते, तळमळ असते. मी गुरुला नेणार, मी गुरुला नेणार, मी गुरुला नेणार. प्रत्येकजण एकमेकात भांडत राहतात. मग गुरु एक योजना करतात, एक ठरवतात की ह्यांना असं नाही सांगलेलं जमणार, काहीतरी एक वेगळ्या ह्यानं आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून गुरु एकाला बोलवतात, पहिल्याला जवळ बोलवतात, बस म्हणतात, त्याच्या कानात सांगतात की मी तुझ्या गावाला येणार, तुझ्याकडे दिवाळी करू, तू आता तुझ्या गावाकडे जा, तयारीला लाग तुझ्या, पण कुणालाही सांगू नको. तो एकदम प्रफुल्लित होतो, आनंदित होतो. दुसऱ्याला बोलवतात, दुसऱ्याला हळूच कानात सांगतात मी दिवाळीला तुझ्याकडे येणार आहे, मी तुझ्याकडे येणार आहे, तुझी सेवा मी घेणार आहे आणि तू कुणाला सांगू नको, तुझ्या तू तयारीला लाग. असं करून तिसऱ्याला सांगतात, चौथ्याला सांगतात, 5व्याला सांगतात, 6व्याला सांगतात, 7व्याला सांगतात. 7 जण प्रत्येकाला सांगतात की कुणाला सांगायचं नाही. प्रत्येकजण बाहेर येतो, त्यावेळेस एकमेकात कुणालाही सांगत नाहीत. पण तो मनातून तर खूप आनंदी असतात ते, पण तो एकमेकाला कुणालाही सांगत नाहीत ते की गुरु माझ्याकडे येणार आहेत, गुरु माझ्याकडे येणार आहेत, गुरु माझ्याकडे येणार आहेत. असं करता करता निघून जातात. ही वार्ता गावातल्या लोकांना समजते. गावातले लोक गुरुकडे येतात. गुरु तुमचं नित्यदर्शन आम्हाला पाहिजे आणि आम्हाला सोडून तुम्ही दुसरीकडे दिवाळी का करायली. गुरु म्हणतात नाही, मी दिवाळी तुमच्याबरोबर इथंच करणार आहे. असं होता होता दिवाळीचा सण येतो. सकाळी अभ्यंगस्नान वगैरे सगळं होतं. असं सण झाल्यानंतर पौर्णिमेला परत उत्सव असतो. पौर्णिमेला सगळे शिष्य, गावकरी सगळे मठात येतात, दर्शन घेतात, आरती करतात, सगळे येतात. त्याच्यातले एक जण काय म्हणतो, गुरु माझ्याकडे होते, ते वस्त्र गुरुच्या पायापाशी आहे म्हणे, ते मी दिलेलं वस्त्र. दुसरा म्हणतो नाही हे खोटं आहे, म्हणतो गुरु माझ्याकडे होते, ही मी दिलेली वस्तू गुरुकडं आहे. तिसरा शिष्य लगे उठतो, तो म्हणतो तुम्ही दोघंही खोटं बोलायला लागलेत, गुरु तर माझ्याकडे होते म्हणे, आमच्या गावी होते गुरु, माझ्या घरची सगळी सेवा घेतली, माझ्याबरोबर दिवाळी केली. असे सगळेजण म्हणतात. तितक्यात ते गावकरी असतात, ते ऐकतात, नाही म्हणे गुरु इथंच होते आमच्याकडे, गुरुबरोबरच आम्ही दिवाळी केली. मग सगळे आश्चर्यचकित होतात की ही दुसरी काही नाही, ही गुरुची लीला आहे. गुरुनं काय केलं म्हणे आपल्यासाठी, आपल्या शिष्यासाठी 8 रूप घेतले. माझ्या घरी आले, तुझ्या घरी आले, त्याच्या घरी आले, त्याच्या घरी आले, त्याच्या घरी आले आणि गाणगापुरी राहिले. मग ते इतके आनंदित झाले, गजर वाद्याच्या सहित त्यांनं गुरुचं आरती केली, दर्शन घेतलं आणि गुरुचा आशीर्वाद घेऊन आपापल्या गावी निघून गेले.